ब्रेकअप नंतर 5 वर्षांनी दोघे पुन्हा भेटले. पण यावेळी तिच्या हातात दुसऱ्याचं बाळ होतं. 5 वर्षापूर्वी आरव आणि सायली एकमेकांच्या प्रेमात इतके हरवले होते, की त्यांना वाटायचं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते एकमेकांच्या सोबत राहतील. पण कधी-कधी प्रेम कमी पडत नाही, परिस्थिती जिंकते आणि त्यांच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं होतं. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून सुरू झालेलं त्यांचं नातं हळू इतकं घट्ट झालं होतं, की आरवला सायलीशिवाय आणि सायलीला आरवशिवाय भविष्याची कल्पनाही करता येत नव्हती. दोघे तासनतास फोनवर बोलायचे, छोट्या-छोट्या गोष्टी एकमेकांना सांगायचे, पावसात एकत्र भिजायचे, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये एकाच चहाचा कप शेअर करायचे आणि भविष्यात कुठे घर घ्यायचं, घराच्या बाल्कनीत कोणती झाड लावायची, रविवारी कोण स्वयंपाक करणार, यापासून ते म्हातारपणी कुठे फिरायला जायचं यापर्यंत त्यांनी स्वप्न रंगवली होती. पण त्यांच्या या प्रेमाला सायलीच्या घरच्यांचा विरोध होता. कारण त्यांना आरव आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही असं वाटत होतं. सायलीच्या वडिलांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, की आरव चांगला मुलगा असेल, पण आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. आणि सायलीने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण घरातला दबाव दिवसेंदिवस वाढत गेला. दुसरीकडे आरवही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शहराबाहेर नोकरीच्या शोधात गेला. त्याला वाटलं काही वर्ष मेहनत करून तो परत येईल आणि सायलीच्या घरच्यांसमोर अभिमानाने उभा राहील. पण त्याच्या जाण्याच्या आधीच सायलीच्या घरात एक मोठा निर्णय घेतला गेला होता. तिच्या वडिलांनी तिचं लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलाशी ठरवलं आणि सायलीने विरोध केला. पण घरच्यांनी तिला भावनिक दबावाखाली आणलं. तिच्या आईची तब्येत बिघडल्याचं सांगितलं आणि तुझ्यामुळे घर उद्ध्वस्त होईल असं वारंवार सांगितलं. त्या काळात आरव तिला सतत फोन करत होता. पण सायलीचा फोन घरच्यांनी तिच्याकडून काढून घेतला होता. त्याच्या मेसेजला उत्तर देता येत नव्हतं. कॉल करता येत नव्हते आणि आरवला वाटू लागलं की सायलीने त्याला विसरलं आहे. एक दिवस त्याला तिच्या एका मैत्रिणीकडून एवढंच समजलं की सायलीचं लग्न ठरलं आहे आणि त्याने तिला शेवटचा एक मेसेज पाठवला. जर तू मला खरंच विसरली असेल तर मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. पण त्या मेसेजचं उत्तर त्याला कधीच मिळालं नाही. सायली मात्र त्यावेळी खोलीत बसून आरवचे जुने फोटो पाहत रडत होती. पण परिस्थिती समोर ती हरली होती. काही दिवसांनी आरव शहर सोडून गेला आणि त्याच्या प्रेमकथेचा शेवट झाला. 5 वर्ष निघून गेली. आरवने स्वतःला कामात झोकून दिलं. त्याने मोठं यश मिळवलं. स्वतःची कंपनी सुरू केली. पण मनाच्या एका कोपऱ्यात सायलीचं नाव अजूनही तसंच जिवंत होतं. त्याने लग्न केलं नव्हतं कारण त्याला वाटत होतं, की ज्या व्यक्तीवर खरं प्रेम केलं तिची जागा दुसऱ्याला देणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं. एके दिवशी कामानिमित्त आरव आपल्या जुन्या शहरात परतला आणि संध्याकाळी तो एका मोठ्या मॉलमध्ये गेला. गर्दीतून चालताना अचानक त्याची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. 5 वर्षांनीही तो चेहरा त्याने क्षणात ओळखला. ती सायली होती. आरव काही क्षण तिथेच थांबला. जणू काळ 5 वर्ष मागे फिरला होता. पण पुढच्या क्षणी त्याचं लक्ष सायलीच्या हाताकडे गेलं. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. आरवच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. त्याने स्वतःला सावरलं आणि मनात विचार केला, ती पुढे गेली आहे. तिचं लग्न झालं असेल, तिचं मूल असेल, पण तरीही त्याच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले. सायलीनेही आरवला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दुःख आणि आनंद या दोन्ही भावना एकाच वेळी उमटल्या. काही क्षण दोघे एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. शेवटी सायलीने हळू आवाजात म्हटलं, "आरव, तू?" आरवने जबरदस्ती हसत उत्तर दिलं, "हो. 5 वर्षांनी भेटतोय." सायली काही बोलणार इतक्यात बाळ रडू लागलं आणि ती त्याला शांत करू लागली. आरवच्या मनात एकच विचार आला, हे तिचं बाळ आहे आणि त्याने स्वतःला मागे हटवण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, "तू सुखी असशील अशीच इच्छा होती माझी." सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण ती काही बोलली नाही. आरव निघून गेला. मात्र त्या भेटीने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा जुन्या आठवणींचं वादळ उठलं. रात्री त्याला झोप आली नाही. त्याला आठवत राहिलं, की सायलीने शेवटच्या दिवशी त्याला काय सांगितलं होतं. तिच्या डोळ्यातलं प्रेम, त्याचे अपूर्ण स्वप्न आणि आज तिच्या हातात असलेलं ते बाळ. दुसऱ्या दिवशी आरव अचानक एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून सायलीचा आवाज होता. "आरव, मला तुझ्याशी बोलायचं आहे." आरव काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "कशासाठी?" सायली म्हणाली, "काल तू जे पाहिलंस त्याचा अर्थ तू जो लावलास तो चुकीचा आहे." आरवच्या मनात धडकी भरली. त्याने विचारलं, "मग ते बाळ कोणाचं आहे?" सायली काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, "ते बाळ माझं नाही." आरवला विश्वासच बसला नाही. सायलीने पुढे सांगितलं, की ती व्यक्ती त्या बाळाला तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी घेऊन जात होती. कारण बाळाची आई काही दिवसापासून रुग्णालयात होती आणि तिला मदतीची गरज होती.
आरवच्या मनातला एक मोठा गैरसमज दूर झाला. पण अजूनही एक प्रश्न बाकी होता. "मग तू गेल्या 5 वर्षात कुठे होतीस?" सायलीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "तुझी वाट पाहत होते. पण परिस्थितीने मला तुझ्यापासून दूर केलं." तिने सांगितलं की तिचं लग्न ठरवलं गेलं होतं. पण शेवटच्या क्षणी तिने लग्नाला नकार दिला होता. घरच्यांशी मोठा संघर्ष झाला आणि ती घर सोडून दुसऱ्या शहरात गेली. तिथे तिने स्वतःचं आयुष्य उभं केलं. नोकरी केली आणि आईच्या उपचारासाठी जबाबदारी घेतली. पण आरवशी संपर्क करण्याचा प्रत्येक प्रयत्न तिने केला तरी त्याचा नंबर बदलला होता आणि जुने संपर्क तुटले होते. आरवही त्या काळात सायलीने त्याला सोडून दिलं असं समजून पुढे गेला होता. दोघांनीही एकमेकांवर प्रेम केलं, पण दोघेही गैरसमजाच्या भीतीमागे अडकले होते. सायलीने त्याला एक जुना बॉक्स दिला, ज्यात आरवने 5 वर्षापूर्वी तिला लिहिलेलं पत्र होती. आरवने आश्चर्याने विचारलं, "ही पत्र तू जपून ठेवलीस?" सायली हसत म्हणाली, "तुला विसरणं कधी जमलंच नाही." आरवच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने लगेच कोणताही निर्णय घेतला नाही. कारण 5 वर्षे दोघांच्या आयुष्यात बदल घेऊन आली होती. त्यांनी पुन्हा भेटायला सुरुवात केली. जुन्या आठवणींवर बोलले, भूतकाळातील गैरसमज दूर केले आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडलं हे समजून घेतलं. एका संध्याकाळी सायलीने आरवला त्या जुन्या नदीकाठी नेलं, जिथे त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती. ती म्हणाली, "आपण 5 वर्षापूर्वी इथे एक स्वप्न पाहिलं होतं. पण ते तुटलं असं मला वाटत होतं." आरव म्हणाला, "स्वप्न तुटलं नव्हतं. आपण फक्त त्याच्यापासून दूर गेलो होतो." सायलीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, "पण यावेळी मला तुला गमवायचं नाही." आरवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "यावेळी आपण निर्णय परिस्थितीवर सोडणार नाही." दोघांनी पुन्हा एकत्र आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना माहीत होतं, की घरच्यांना पुन्हा समोर जावं लागेल. आरव सायलीच्या घरी गेला आणि तिच्या वडिलांसमोर उभा राहून म्हणाला, "5 वर्षापूर्वी तुम्हाला वाटलं होतं, की माझ्याकडे सायलीला देण्यासाठी काहीच नाही. पण आज माझ्याकडे पैसा आहे, यश आहे, घर आहे. मात्र मला अजूनही सायलीचीच गरज आहे." सायलीचे वडील काही बोलले नाहीत. बराच वेळ शांत राहिल्यानंतर त्यांनी मुलीकडे पाहिलं आणि म्हणाले, "5 वर्षात तू जर त्याला विसरली नसशील, तर कदाचित आम्हीच चुकीचं होतो." सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि आरवने तिच्याकडे पाहून हलकसं स्मित केलं. काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं आणि लग्नाच्या दिवशी सायलीने आरवला एक छोटंसं पत्र दिलं, ज्यात तिने लिहिलं होतं, की 5 वर्षापूर्वी आपली प्रेमकथा संपली असं वाटलं होतं. पण खरं प्रेम संपत नाही. ते कधी-कधी शांत होतं, थांबतं आणि योग्य वेळेची वाट पाहतं. आरवने ते पत्र वाचलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "आपली कथा 5 वर्षांनी पुन्हा सुरू झाली. म्हणूनच ती आता आयुष्यभर चालेल." आणि त्या दिवशी दोघांनी एकमेकांना वचन दिलं, की यापुढे कोणताही गैरसमजाला त्यांच्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाहीत. कारण कधी-कधी आपण ज्याला शेवट समजतो, तो शेवट नसतो. तो फक्त एका सुंदर सुरुवातीचा